नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अ, याच्यामध्ये महसूल विभागामध्ये जी तलाठी भरती सुरू होती, तर त्याच्यामध्ये अजूनही शर्यत संपलेली नाहीये. तर याच्यामध्ये बघा यांनी काय केलेलं आहे, तर नवीन सुधारित याद्या प्रत्येक जिल्ह्यानुसार यांनी टाकलेल्या आहेत. आता का टाकलेल्या आहेत, त्याच्यात काय चेंजेस केलेले आहेत? तर हे प्रसिद्धीपत्रक आहे. त्याच्यानुसार बघा, यांनी सांगितलेलं आहे, की जे उच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालयामध्ये काय केलं होतं, की औरंगाबादमध्ये एक रिट याचिका होती 1744/2024 दाखल करण्यात आली होती आणि त्याच्यानुसार बघा, याच्यानुसार 13/2/2024 रोजी याचिकाकर्त्याने हे केली होती याचिका आणि त्याच्यानुसार निर्देशित केलेले आहे, की टी-सी-एस कडून जी ही झाली होती त्याच्यामध्ये 57-17 मध्ये बघा 17/8 ते 14/9 या तारखेत परीक्षा घेतली होती. त्याच्यामध्ये 28/9/2023 ते 8/10/2023 या कालखंडात टी-सी-एस प्राप्त करून याच्यात काय केली होती, की पुन्हा चेकिंग केली होती आणि त्याच्यानंतर बघा 79 याच्यामध्ये प्रश्नामध्ये तर आक्षेप मान्य करण्यात आले होते. त्याच्यानुसार बघा टोटल आत्तापर्यंत 219 प्रश्नांचे त्यांनी काय केले, की बदल केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नवीन जे प्रश्न आहेत ते 39 प्रश्नांनी काय केले, की बदल केलेले आहेत. तर बघा तसेच 180 प्रश्न संपूर्ण गुण त्या प्रश्नाचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना दिले आहेत. म्हणजे टोटल शिफ्टमध्ये काय केले, की 180 प्रश्न. म्हणजे बघा टोटल किती होते? 57 सत्र होते. 57 सत्रामध्ये 100 प्रश्न म्हणजे 5,700 प्रश्न होते. त्याच्यापैकी 180 प्रश्न असे होते ज्यांना सगळ्यांना मार्क दिलेले आहेत, सगळ्यांना. म्हणजे त्या आता ते 180 प्रश्न म्हणजे 5,700 पैकी 180 प्रश्न आहेत. असं नको समजू की 180 घ्यायचे. 5,700 पैकी कुठेही असू शकतात ते. त्यांना मार्क दिलेले आहेत आणि त्याची काय केलेलं आहे, की तुम्हाला मार्क हे काय केले, की डिस्प्ले केलेले आहेत. आता सदर ते 219 प्रश्नांमधील गुणवत्ता यादी हे केलेली आहे. त्यांनी काय केलेली लावलेली आहे. आता त्याच्यासोबत 11 उमेदवाराची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात त्याच्याबरोबर शासन स्तरावरती हे करणार आहेत. आता या उमेदवाराचा निकाल राखून ठेवलेला आहे. आता राखून ठेवलेले उमेदवारी बघूया आपण आता. तर हे बघा, हे शिफ्ट आहेत. याच्यामध्ये काय केलं बघा, 17 तारखेची फर्स्ट शिफ्टमध्ये सगळ्यांना फुल मार्क दिले. 17 तारखेच्या फर्स्ट शिफ्टमध्ये या आयडीला आयडी लक्षात ठेवायच्या आयडीनुसार हां. कोणालाही नाही भेटतील. फर्स्ट शिफ्टमध्ये असा विचार केला की सगळ्याला भेटतील. नाही. याला हा जो आयडी ज्याला आलाय त्यालाच भेटणार आहेत. फर्स्ट शिफ्टमध्ये 17 तारखेच्या फर्स्ट शिफ्टमध्ये 3 प्रश्न आहेत. सेकंड शिफ्टमध्ये 1, 2, 3, 4 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर 17 तारखेला 1, 2, 3, 4 प्रश्न आहेत तिसऱ्या शिफ्टला. त्याच्यानंतर 18 तारखेला बघा फर्स्ट शिफ्टला 1, 2, 3, 4, 5 प्रश्न आहेत. 6 त्याच्यानंतर सेकंड शिफ्टला 1, 2, 3, 3 प्रश्न आहेत. 18 तारखेला तिसऱ्या शिफ्टला 1, 2, 3 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर 19 तारखेला पहिल्या शिफ्टला 1 प्रश्न आहे. दुसऱ्या शिफ्टला 1, 2, 3, 4 प्रश्न चेंज केलेत. त्याच्यानंतर तिसऱ्या शिफ्टला 1, 2, 3, 4 प्रश्न आहेत. 20 तारखेला 1, 2 प्रश्न चेंज केलेत. त्याच्यानंतर 20 तारखेला सेकंड शिफ्ट 1, 2, 3, 4 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर 20 तारखेला थर्ड शिफ्टला 1, 2, 3 अशा रीतीने यांनी काय केलं, की बघा टोटल दाखवलेलं आहे आता इथं ही पूर्ण यादी वाचण्यापेक्षा बघा, हे खूप जास्त असतील हे. 219 प्रश्नांची यांनी यादी दिलेली आहे. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल, की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.